Hi, student friends. Today we shall learn a very important topic in grammar and that is preposition. आज आपण ग्रामर मधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक preposition पाहणार आहोत. So first of all, we'll see what is preposition. Preposition is a word normally placed before a noun or pronoun to show its relation with other words in a sentence. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रेपोजिशन हा असा एक शब्द असतो जो नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर येतो, त्यामुळे त्या नाम किंवा सर्वनामाचे वाक्यातील इतर शब्दाशी असलेले संबंध दाखवले जातात. फॉर एक्झाम्पल आपण बघूया उदाहरणार्थ, द बुक इज ऑन द टेबल. बघा, द टेबल हे नाऊन आहे, त्याच्या अगोदर ऑन हे प्रिपोजिशन आलेलं आहे. वी आर ॲट द स्कूल. द स्कूल हे नाऊन आहे, ॲट त्याच्या अगोदर प्रिपोजिशन आलेलं आहे. सी यू ॲट 10 AM. ठीक आहे, या ठिकाणी टाईम दाखवलेला आहे, टाईमच्या अगोदर प्रिपोजिशन आलेलं आहे. ही वॉज बॉर्न इन जानेवारी. या ठिकाणी जानेवारी नाऊन आहे, त्याच्या अगोदर प्रिपोजिशन आलेलं आहे. सो ऑल दिस ऑन, ॲट अँड इन, दीज आर कॉल्ड प्रिपोजिशन्स. आपण यांना काय म्हणतो, तर यांना आपण प्रिपोजिशन असे म्हणतो. लेट्स मूव टू द फर्स्ट प्रिपोजिशन अँड दॅट इज ॲट. आपण पहिलं प्रिपोजिशन बघूया, ॲट. दिस इज यूज्ड फॉर टाईम, प्लेस अँड एज. बघा, ॲटचा उपयोग कधी होतो, तर वेळ, ठिकाण आणि वय दाखवण्यासाठी किंवा याच्या अगोदर ॲट वापरतात. फॉर एक्झाम्पल बघा, टाईमसाठी कसं दाखवतो, तर वी विल मीट यू ॲट 6, समटाईम्स मिडनाईट ऑर समटाईम्स 4:30. बघा, ॲट 6 हा 6 म्हणजे 6 वाजता, मिडनाईट म्हणजे मध्यरात्री आणि 4:30 इज अ एक्झॅक्ट टाईम. सो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर वेळ दाखवायची असेल किंवा वेळेच्या अगोदर नेहमी ॲट हे प्रिपोजिशन वापरतात. लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. विल यू कम ॲट नून टुडे. ठीक आहे, इट्स WILL विल. ठीक आहे, आज दुपारी तू येशील का. नून मीन्स एक्झॅक्टली 12 PM. ओके, सो वी हॅव यूज्ड ॲट बिफोर दॅट अँड इट शोज टाईम. लेट्स मूव टू द नेक्स्ट अँड दॅट इज एज. आता एज किंवा वय दाखवण्यासाठी ॲट वापरतात. ॲट 16, ॲट द एज ऑफ 16 एटसेट्रा. लक्षात ठेवा, शी गॉट मॅरिड ॲट 17. 17व्या वर्षी तिचं लग्न झालं. 17 इट शोज एज अँड वी हॅव यूज्ड ॲट बिफोर दॅट. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन अँड दॅट इज ॲट इज यूज टू शो द प्लेस. या ठिकाणी आपण प्लेस कशा पद्धतीने दाखवतो, ॲट होम, ॲट वर्क, ॲट स्कूल, ॲट युनिव्हर्सिटी, ॲट ब्रिज, ॲट बस स्टॉप एटसेट्रा. ह्या प्रत्येक नाऊनच्या अगोदर आपण ॲट वापरलेला आहे. आता ॲटचा मिनिंग काय होतो, ॲटचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो. ॲट मीन्स इनसाइड ऑर इन द ग्राउंड ऑर जस्ट आउटसाइड. बघा, एखाद्या वस्तूच्या मध्ये किंवा त्या वस्तूच्या प्रिमायसेस ग्राउंडवरती किंवा इतर इकडे तिकडे किंवा त्या वस्तूच्या बाहेर, याच्यासाठी आपण ॲट वापरतो. फॉर एक्झाम्पल आता उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, आय एम ॲट द स्टेशन. मी स्टेशनला आहे. आता स्टेशनला आहे म्हणल्यानंतर नेमकं कुठे आहे, हिअर इट मीन्स ही कुड बी इन द स्ट्रीट. बघा, तो स्टेशनला म्हणजे एक्झॅक्टली स्टेशनलाच असेल याची शाश्वती नाही. तो कुठे असू शकतो, तो रस्त्यावरती असू शकतो, ऑन द रोड. ठीक आहे, त्यानंतर इन द तिकीट ऑफिस, स्टेशनच्या तिकीट ऑफिसमध्ये असू शकतो, वेटिंग रूममध्ये असू शकतो किंवा इन अ रेस्टॉरंट, स्टेशनच्या शेजारी असलेलं एखादं रेस्टॉरंट, हॉटेल त्या ठिकाणी असू शकतो, ऑर ऑन द प्लॅटफॉर्म. सो ॲट हॅज दिस व्हेरियस मिनिंग्स. ठीक आहे, ॲटचे हे वेगवेगळे अर्थ आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला वार्षिक परीक्षेला विचारलं जाईल, तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले जातात. लेट्स मूव टू द सेकंड टाइप ऑफ प्रिपोजिशन दॅट इज इन. आता आपण दुसरं प्रिपोजिशन बघूया, इन. दिस इज यूज टू शो द पोजिशन विच हॅज अ बाउंड्री ऑर एनक्लोज्ड एरिया. बघा, एखादं बंदिस्त ठिकाण, एनक्लोज्ड कंपाऊंड किंवा एखादं बंदिस्त ठिकाण आहे, त्या ठिकाणी एखादी वस्तू जर असेल किंवा व्यक्ती असेल तर ते दाखवण्यासाठी इन वापरतो. फॉर एक्झाम्पल, इन अ कंट्री. बघा, कंट्रीला बाउंड्री असते. इन अ टाउन, इन अ विलेज, इन अ स्क्वायर, इन स्ट्रीट, इन अ क्लासरूम, इन अ वूड म्हणजे जंगल, इन द फील्ड और इन और अ प्लेस विच हॅज बाउंड्रीज ऑर एनक्लोज्ड एरिया. किंवा असं कुठलंही ठिकाण जे बंदिस्त आहे, ज्याच्या बाउंड्रीज आहेत. ठीक आहे, आता आपण काही उदाहरण बघूया. वी आर इन द क्लासरूम. बघा, क्लासरूम 4 भिंतीने बनलेला आहे आणि तो एनक्लोज्ड असतो, बंद असतो, त्याच्या 4 साईडने 4 बाजू असतात. सो वी हॅव यूज्ड इन हिअर. हॅव यू बीन इन इंडिया. इट इज यूज्ड बिफोर अ कंट्री. द बॉल इज इन द पॉन्ड. द पॉन्ड हे नाऊन आहे, तलाव, तो एनक्लोज असतो आणि त्याच्या अगोदर आपण इन वापरलेला आहे. से व्हॉट इज द नेक्स्ट यूज ऑफ इन. द इनचा दुसरा उपयोग काय, तर बघा, इट इज यूज बिफोर द नेम्स ऑफ मंथ अँड इयर.
महिने आणि वर्ष याच्या अगोदर काय वापरतो आपण इन वापरतो. फॉर एक्झाम्पल इन जानेवारी, इन डिसेंबर, इन 2021 एटसेट्रा. हे लक्षात ठेवा, तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये विचारलं जाईल. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन अँड दॅट इज इंटू. आता इंटू काय म्हटलं आहे, इट इज यूज टू शो मुवमेंट. आपण पहिलं बघितलं होतं इनस्टेबिलिटी प्लेस, ठीक आहे. आता इंटूमध्ये मुवमेंट आहे. दे क्लाइम्ड ऑन टू लॉरी, सॉरी दे क्लाइम्ड इन टू लॉरी. कुठे चढले ते, तर लॉरीमध्ये चढले. प्लेसमध्ये चेंज झालं, ठिकाणात बदल झाला, ठीक आहे. सो दॅट्स वाय वी हॅव युज्ड हिअर इंटू. इथे आपण इंटू वापरलेलं आहे. डिड यू पोअर द वॉटर इन टू द ग्लास. पोअर म्हणजे काय, ओतणे. तू ग्लासात पाणी ओतलं का, इथं पाण्याचं प्लेस चेंज झालं म्हणून आपण त्याच्या ग्लासच्या अगोदर इंटू वापरलंय. थीव्स ब्रोक इन टू माय हाऊस. चोरांनी माझं घर फोडून घरात प्रवेश केला. म्हणजे इथे सुद्धा प्लेसमध्ये चेंज झाला, ते बाहेरून घरात आले. अँड दॅट्स वाय वी हॅव युज्ड हिअर इंटू. लक्षात ठेवा, इंटू हा जर मुवमेंट असेल, हालचाल असेल किंवा चेंज ऑफ प्लेस असेल तर त्या ठिकाणी आपण इंटू वापरतो. लेट्स मूव टू द नेक्स्ट अँड दॅट इज ऑन. चौथं प्रिपोजिशन बघतोय आपण ऑन. इट इज यूज बिफोर डे अँड डेट. दिवस किंवा तारखेच्या अगोदर आपण नेहमी ऑन वापरतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय शॅल मीट यू ऑन मंडे. मंडे हा डे आहे, दिवस आहे. द मीटिंग इज शेड्यूल्ड ऑन 4 जून 2022. या ठिकाणी डेट आहे, इथे डे दाखवला, इकडे दिवस, इकडे तारीख. वी आर गोइंग टू पिकनिक ऑन क्रिसमस डे. क्रिसमस डे म्हणजे एक्झॅक्ट डे आहे, कुठला 25 डिसेंबर. दॅट इज वॉट क्रिसमस डे. सो असं एक्झॅक्ट डे असेल तर त्याच्या अगोदर आपण ऑन वापरतो. त्यानंतर ऑनचा उपयोग पोझिशन दाखवण्यासाठी होता. बघा, ही वॉज ऑन हिज चेअर. तो कुठे आहे, तर तो त्या चेअरवरती बसलेला आहे, ठीक आहे. हिज नेम इज ऑन द डोअर. त्याचे नाव कुठं आहे, तर त्याच्या डोअरवरती आहे. म्हणजे बघा, द स्नो फेल ऑन द हिल. बर्फ कुठे पडला, तर त्या टेकडीवरती पडला, हिलवरती पडला. सो दिस इज वॉट ऑन इज यूज्ड टू शो पोझिशन ऑल्सो. पोझिशन म्हणजे ठिकाण दाखवण्यासाठी, प्लेस दाखवण्यासाठी सुद्धा ऑनचा वापर केला जातो. ऑनचे आपण दोन वापर बघितले, डे डेट आणि पोझिशन, ठीक आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन and it is on to. This is used chiefly of people and animal when there is movement involving change of place. बघा, नेहमी लोक आणि प्राण्यांबरोबर जर त्यांची प्लेस जर चेंज होत असेल, ठीक आहे, त्यांचं ठिकाण जर बदलत असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर त्यावेळेस आपण ऑन टू वापरतो. बघा, लक्षात ठेवा, चिफली युज्ड विथ पीपल अँड ॲनिमल. लोकांबरोबर आणि प्राण्यांबरोबर ऑन टू आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल, पीपल क्लाइम्ड ऑन टू देअर रूफ. लोक काय म्हटलंय, त्यांच्या छतावरती चढले. इथे काय आहे, चेंज ऑफ प्लेस आहे. द कॅट जम्प्ड ऑन टू द टेबल. मांजरीने कुठे उडी मारली, तर टेबलवरती उडी मारली, म्हणजे मांजरीच्या प्लेसमध्ये चेंज झाला. सो ऑन टू इज युज्ड, सी हिअर इट इज गिवन, व्हेन देर इज अ मोमेंट इन्व्हॉल्विंग चेंज ऑफ प्लेस. बघा, हालचाल होऊन जर जागा बदलत असेल तर त्या ठिकाणी आपण ऑन टू वापरतो. ऑन कधी वापरतो आपण, डे डेट आणि पोझिशन किंवा प्लेस, ठीक आहे. आता आपण काही उदाहरण बघूया विद्यार्थी मित्रांनो. यू जस्ट ट्राय टू स्पेक्युलेट. तुम्ही एक अंदाज बांधा की इथे काय येईल. बघा, ही स्लेप्ट डॅश डॅश 9 o'clock. आता इथं काय दाखवलेलं आहे, टाइम दाखवलेला आहे. इथे काय येणार मग, बघा, विचार करा. यस, यू आर करेक्ट. इट्स हिअर, इट इज ॲट. इथे असेल ॲट, कारण डेटच्या अगोदर आपण ॲट वापरतो. सी सेकंड एक्झाम्पल, द कॅट स्प्रँग डॅश डॅश द टेबल. बघा, इथे काय आहे, इथे काय येणार, बघा बरं, विचार करा. यस, यू आर करेक्ट. इट इज ऑन टू. मांजरीने कशावरती उडी मारली, जम्प केली, तर टेबलवरती. देअर आर टेरिबल स्टॉर्म्स डॅश डॅश द कोस्ट. इथे काय येणार, बघा, वादळ आहे, कुठे, समुद्र किनाऱ्यावरती. मग इथं काय येणार, स्पेक्युलेट करा. यस, इट्स ॲट द कोस्ट. नंबर 4, द बर्ड इज सिटिंग डॅश डॅश द ट्री. इथे काय येईल, इट विल बी ऑन टू हिअर. अँड द लास्ट वन, आय लिव्ह डॅश. काय येणार इथं, अ फ्लॅट. फ्लॅट कसा आहे, बंदिस्त एरिया आहे. सो इट विल बी इन. आय लिव्ह इन अ फ्लॅट डॅश डॅश द 5th floor ऑफ दिस बिल्डिंग. तिथे काय येणार, ऑन द 5th floor ऑफ दिस बिल्डिंग. सो दिस इज वॉट द फर्स्ट पार्ट. हा या प्रिपोजिशनचा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट लवकरच येणार आहे. जस्ट टू वॉच सच टाइप ऑफ इंटरेस्टिंग व्हिडिओज, प्लीज डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. अँड थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक यू.